जातात. आज 11,500 ग्रंथ म्हणजे मोठा आहे. तर त्यामध्ये सर मुलांसाठी काय नेमके प्रयत्न केले जातात किंवा मुलांनी वाचतं व्हावं, मुलांनी लिहितं व्हावं, त्यांच्यापर्यंत चांगलं साहित्य पोहोचावं, यासाठी ग्रंथालय संचालनालय काय काय नेमके उपक्रम राबवतं, कृपया आम्हाला सांगा. धन्यवाद सर. उपस्थित सर्वांना नमस्कार. इथे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ग्रंथालय पाहिले का? पाठीमागे आहे का? लक्ष आहे मुलांचं? मी प्रश्न विचारला आहे. किती लोकांनी ग्रंथालय पाहिलं आहे, लायब्ररी पाहिलेली आहे? कोण कोण पुस्तकं वाचलंय? पुस्तकं वाचणारे किती आहे? पुस्तक पाहिले, वाचले, आवडले? असो, धन्यवाद. सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला फार मोठी एक परंपरा आहे. जवळपास आता 200 वर्ष होत आलेली सुद्धा आमच्याकडे राज्यामध्ये ग्रंथालय आहे. जसं 1828ला स्थापन झालेलं नगरचं वाचनालय असेल, 1830मध्ये स्थापन झालेलं अहिल्यानगरचं असेल, नाशिकचं सार्वजनिक वाचनालय 1840ला, अशी राज्यामध्ये 131 ग्रंथालय आहेत की जी 150-100 पार केलेली आहे. म्हणजे वाचन चळवळीला किती समृद्ध वारसा आहे मला सांगायचं आहे. त्यानंतर अशी दर्जाची 18,155 ग्रंथालय आहेत. शासनाचं शिखर ग्रंथालय राज्य मध्यवर्ती ग्रंथालय जे एशियाटिक सोसायटीमध्ये आपण पाहिलं असेल ते आहे. आणि प्रत्येक विभागावरती शासनाचं विभागीय ग्रंथालय आहे की जिथे 2-2 लाखांनी पुस्तकं आहेत. समृद्ध अशी ग्रंथसंपदा आहे. त्यानंतर आमची 36 जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाचं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आहे. त्या प्रत्येक कार्यालयामध्ये एक ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयामध्ये विपुल प्रमाणामध्ये ग्रंथसंपदा आहे. आपण जो विषय आपण बाल मराठी संमेलनाचा घेतला आहे, यामध्ये बाल साहित्याचं प्रमाण प्रत्येक सार्वजनिक ग्रंथालयामध्ये 20% ग्रंथसंपदा ही असली पाहिजे. दरवर्षी 20% ग्रंथ खरेदी ही लहान मुलांचीच केली पाहिजे, हे शासनाचं बंधनकारक आहे. त्यामुळे ग्रंथालय संचालनामार्फत लहान मुलांच्या साहित्यावरती, सकस साहित्यावरती जोर कायम आमचा त्या ठिकाणी असतो. आणि मुलांनी वाचतं व्हावं यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. ज्या प्रमाणामध्ये वादविवाद स्पर्धा असेल, कथाकथन स्पर्धा असेल, निबंध असेल, वक्तृत्व असेल, अशा विविध स्पर्धा असतील. काही व्याख्यानं सुद्धा आयोजित केले जातात. दरवर्षी आपण ग्रंथोत्सव घेतो. आता हे ग्रंथोत्सव पूर्वी आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी घ्यायचो, आता हे तालुक्याच्या स्तरावरती आपण ग्रंथोत्सव घेतो. नुकतंच मी शिरपूरला गेलो होतो. त्या महाविद्यालयामध्ये जिथं ग्रंथोत्सव झाला तिथल्या 300 विद्यार्थ्यांनी, की जी 5वीची 10वीची मुलं होती, अशा मुलांनी पुस्तकं लिहिलेली होती. म्हणजे मी हा पहिला प्रयोग माझ्या याच्यामध्ये पाहिला. आणि 300 पुस्तकं लहान मुलांनी लिहिलेली, प्रत्येकाच्या 5-5 कविता, काहींचे 2-2 लेख, काहींचे कथा, काहींचे नाटकं, काहींनी एखाद्या विषयावर चरित्र लिहिलेलं, अशा पुस्तकांचा संग्रह त्या निमित्तानं मला निदर्शनास आला. राज्यामध्ये आम्ही या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून फिरत असताना कारली, नांदेड, लातूर आणि पंढरपूरला असे 3 ग्रंथोत्सव पाहिले. या सर्व ठिकाणी लहान मुलांच्या साहित्याची खरेदी करण्याचं प्रमाण खूप मोठं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये मला त्या ठिकाणी दिसतं, याचा मला आनंद आहे. जसं आपण म्हणतो की वाचन संस्कृती कमी होत चालली असं काहींचा ओरड आहे, पण ते तसं काही नाही आहे. जसं आपण संमेलनं पाहिली, पुस्तकांचं प्रदर्शन पाहिलं, त्यामध्ये 50 कोटी रुपयाची पुस्तकं विकली गेली आणि त्यातली 25% रक्कम ची पुस्तकं ही युवकांनी वाचली. म्हणजे वाचन संस्कृती खऱ्या अर्थानं दिवसेंदिवस वाढते आहे. काही वेळेस त्याचं माध्यम बदललं असेल. जसं आपण आता काही मोबाईलवर पाहतो, ई-बुक पाहतो, हे माध्यमं बदलली, पण वाचनाचं प्रमाण जे आहे सातत्यानं वाढत आहे. दररोज नवनवीन प्रकारचं प्रकाशन, लेखन करणारे लेखक, साहित्य हे आमच्या ग्रंथालयात संचालनालयाकडे येतं. दरवर्षी आम्ही या मराठी जी पुस्तकं असतात याची एक सूची तयार करतो. शासनमान्य ग्रंथालयांनी ग्रंथ खरेदीसाठी ती यादी जी प्रकाशित होते त्यामध्ये सुद्धा चांगल्या पुस्तकांची निवड केली जाते. नंतर आम्ही राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही ग्रंथ खरेदी करत असतो. आणि बालकोपरा, लहान मुलांना वाचनासाठी चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दरवर्षी आपण 5 लाख रुपयाचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी देतो.
त्यानंतर आमची राज्यामध्ये अ वर्गाची 330 ग्रंथालय आहेत आणि ब वर्गाची 2100 ग्रंथालय आहेत. या सर्व ग्रंथालयांमध्ये बाल विभागाचा मोठा विभाग आपण त्या ठिकाणी केलेला आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलांना बसण्यासाठी ती आकर्षक व्यवस्था असेल, तिथलं वातावरण असतील आणि त्यांना पाहिजे ती पुस्तकं असतील. मग त्यामध्ये मासिकं सुद्धा जसं चांदोबा असेल, संपर्क असेल, किशोर असेल, अशी जी काही वाचनीय नियतकालिका असतील ती सुद्धा आम्ही सर्व प्रकारची उपलब्ध करून देतो. एकंदरीतच युवकांनी किंवा विद्यार्थ्यांनी वाचावं यासाठी दरवर्षी वाचन प्रेरणा दिन आपण घेत असतो. या वाचन प्रेरणा दिनामध्ये आमची ग्रंथालय शाळेमध्ये जाऊन कार्यक्रम करतात, महाविद्यालयामध्ये जाऊन कार्यक्रम करतात. आमच्याकडे जी काही ग्रंथसंपदा आहे सार्वजनिक ग्रंथालयामध्ये त्यांचे प्रदर्शन आपण शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये राबवत असतो आणि दरवर्षी शासन जी चांगलं कामं करतात अशा उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो. जी कार्यकर्ते असतात खूप चांगल्या पद्धतीने काम करतात अशा कार्यकर्त्यांचा आणि जे ग्रंथालयामध्ये काम करतात अशा सेवकांचा दरवर्षी डॉक्टर एस आर रंगनाथन ग्रंथमित्र नावाने पुरस्कार देऊन आपण सन्मानित करत असतो. एकंदरीतच ग्रंथालय संचालनालय जे आहे त्या सगळे अधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ही सर्व वाचन चळवळ विकासीमध्ये आम्ही सातत्यानं आमचा पाठपुरावा लक्ष आहे. वाचकांनी त्या ठिकाणी यावं, पुस्तकं वाचावी. आम्ही एक नवीन आता एक प्रयोग असा केलेला आहे, तुम्हाला सांगायला निश्चित आनंद वाटेल. ही ग्रंथालय आज्ञावली स्थापित केलेली आहे. राज्यामध्ये जी काही सर्व ग्रंथालय आहेत या सर्व पुस्तकं जी आहेत, आता 48 लाख पुस्तकं आहेत. या 48 लाखापैकी 43 लाख पुस्तकं तुम्ही इथं बसून पाहू शकता. म्हणजे आमची वेबसाईट आहे डॉल महाराष्ट्र नावाची, DOL.महाराष्ट्र. तिला जर तुम्ही पाहिलं ग्रंथशोध नावाचा विभाग आहे. ग्रंथशोधला क्लिक केल्यावरती तुम्हाला समजा साने गुरुजींचं पुस्तक पाहिजे असेल, श्यामची आई पुस्तक पाहिजे असेल किंवा एखाद्या प्रकाशकाचं पुस्तक पाहिजे असेल, तुम्ही ते टाईप केल्यानंतर क्षणार्धात तुम्हाला कोणत्या ग्रंथालयामध्ये ते उपलब्ध आहे आणि कोणत्या जागेवर उपलब्ध आहे याची माहिती मिळते. हे आपण मोठं एक काम केलेलं आहे आणि राज्यामध्ये जवळपास 7 कोटी पुस्तकं आमच्या सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये आहेत. ही ग्रंथसंपदा सुद्धा या ई ग्रंथालय प्रणालीवर आणण्याचं माननीय मंत्री महोदयांचा मानस आहे. त्यानुसार आम्ही आत्ताच कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्तानं आपण एक परिपत्रक जारी केलं की अ वर्ग ग्रंथालयांना ही आज्ञावली जी आहे ती आपण उपलब्ध करून दिलेली आहे. या माध्यमातून आपण ही पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध आहे. वाचकांनीही त्या परिसरामध्ये जाऊन पुस्तकं वाचावी असं मी या निमित्तानं आवाहन करतो. आणि इथं लहान मुलं आहेत, लहान मुलांनी आपल्या भागामध्ये जे काही सार्वजनिक ग्रंथालय आहेत त्या ग्रंथालयामध्ये जाऊन तुम्हाला जी काही पुस्तकं पाहिजे आहेत ही पुस्तकं वाचावीत अशी एक मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.